जामगाव येथे नशामुक्त भारत युवक महोत्सव मोठ्या उत्साहात संपन्न। बार्शी तालुक्यातील जामगाव येथे सामाजिक न्याय व अधिकारिता मंत्रालय भारत सरकार नशामुक्त भारत अभियानाअंतर्गत आयुष व्यसनमुक्ती उपचार व संशोधन केंद्र जामगाव आयोजित नशामुक्त भारत युवक महोत्सव दिनांक 12 जानेवारी रोजी पार पडला। हा महोत्सव राष्ट्रमाता जिजाऊ जयंती व स्वामी विवेकानंद जयंती निमित्त आयोजित करण्यात आला होता। या युवक महोत्सवासाठी प्रमुख पाहुणे म्हणून बार्शी तहसील कार्यालयाचे SV बंदे, तुरुंग अधिकारी संदीप नालपे, श्रीमती सुमन तांबारे, संचालक येडाई प्रोड्युसर कंपनी आंदोरा, डॉक्टर संदीप तांबारे, संचालक आयुष व्यसनमुक्ती उपचार व संशोधन केंद्र, कविता अंधारे, GB शिंदे आदी उपस्थित होते। युवकांमध्ये व्यसनमुक्तीबाबत जनजागृती निर्माण करणे व निरोगी जीवनशैलीचा संदेश देणे हा या महोत्सवाचा मुख्य उद्देश होता। या नशामुक्त भारत युवक महोत्सवामध्ये जवळपास 20 शाळांनी सहभाग नोंदवला होता। यामध्ये तब्बल 350 विद्यार्थी सहभागी झाले होते। यावेळी व्यसनमुक्ती, पथनाट्य, वक्तृत्व स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, समूह नृत्य तसेच रील स्पर्धा अशा विविध सृजनशील व प्रबोधनात्मक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते। या सर्व कार्यक्रमांना युवकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभलाय। कार्यक्रमाच्या समारोप प्रसंगी मान्यवरांनी युवकांनी व्यसनापासून दूर राहून शारीरिक, मानसिक व सामाजिक आरोग्य जपावे असे आवाहन केले। तसेच व्यसनमुक्तीसाठी आयुष पद्धतींचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले। स्पर्धांमधील विजेत्यांना बक्षिसे व प्रमाणपत्रे देऊन गौरवण्यात आले। हा युवक महोत्सव नशामुक्त भारत अभियानाला बळकटी देणारा ठरला असून युवकांमध्ये व्यसनमुक्तीविषयी सकारात्मक विचार निर्माण करण्यात तो निश्चितच उपयुक्त ठरला असे मत उपस्थितांनी व्यक्त केले। या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन MD मोरे यांनी केले तर आभार सचिन शिंदे यांनी मानले। येरमाळा प्रतिनिधी सुखदेव गायके। युगामध्ये विचार करायला हवा। मित्रांनो, आज पंछी बनूड़ता फिरूं मस्त गगन में, आज मैं आजाद हूं। आप लोग सोच रहे जा, मैं नहीं रुकूंगा, मत कर, मैं करूंगा। काश तू समझ सकता, काश। दुनिया काश में जीती है और हम कश में। खुशबू
मैं नशे का राक्षस हूँ, शराब। मेहरबान कदरदान आओ 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 नुक्कड़ देखने के लिए आओ. अरे बाबा तू काय बोलतोय काय कळत नाही बघ ह्यासनी. ही जी समधी आहे ती का ती महाराष्ट्रातली आहे ती बघ आणि ह्यांची नामची भाषा एकच आहे ती म्हणजे मराठी आहे. तुला सांगते तू मराठीत न बोल र. असं आहे व्हय. तर चला मग आपण मराठीतून सुरुवात करूया. चला नाटक बघायला चला 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 नाटक बघायला चला. करपली गॅसवरची भाजी यामुळे झाले सासू सुना जोरदार भांडण. आजच्या व्यसनाच्या ठळक बातम्या समाप्त. पुन्हा भेटूया असंच ठळक बातम्या. काय बघा करतीस. अहो ती नव टीव्हीतली बाया सांगत होती ती दारू पिऊन 50 जण मेले म्हणून वा. होय. हा आणि सिगरेट बिडीन तीन खाऊन माणसं चक्कर येऊन पडायला लागली होती. कुणी सांगितलं. टीव्हीतली बाया सांगत होती सकाळी. दारूने मरते ती होय. हा म्हणून सांगते व पिऊ नका व आजपासून टीव्ही कायमची बंद. फुटकं माझं नशीब असलं पडलंय माझ्या पदरा. चला तर विद्यार्थी मित्रांनो आता आपल्या शाळेत पट्ट्या कर पट्ट्या. अहो पट्ट्या केल्यात मी डॉक्टर म्हणलं तर शाळेत बसली. ते नॅचरल ऍक्टिंग होत नाही तशी माईक नको माईक नको दवाखान्यात जायचंय उठ ना. माईक नको अरे नॅचरल ऍक्टिंग होत नाही ती. आज माझ्या लेकराला तू आणि या तुझ्या दारूने गिळलं रे विद्वान झाली आणि कितीतरी मुलं बाळ अनाथ झाली रे अनाथ झाली. आहे एक उपाय आयुष व्यसन मुक्ती केंद्र बार्शी जामगाव रोड. आयुष व्यसन मुक्ती केंद्र जामगाव रोड. तर या व्यसन मुक्तीच्या चळवळीला आयुषला साथ द्यायला आयुषला साथ द्यायला देणार का मग आयुषला साथ. बोला तुम्ही देणार का आयुषला साथ. धन्यवाद. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.